नमस्कार, मी अनिल पुजारी। आपण कागल येथील BSNL ऑफिसच्या समोर जो बोगदा आहे, जो इकडून तिकडे जाण्यासाठी मार्ग ठेवलेला आहे, तो परवाच रस्ता खराब झालेला म्हणताना डांबरी करण्यात आलेला आहे। पण त्याच बोगद्यामध्ये आज हा बोगदा आहे की तलाव आहे ही परिस्थिती आपण बघू शकता। लोकांना येण्या जाण्यासाठी किती त्रास होत आहे। दिव्यांग व्यक्ती असतील किंवा दुचाकीने जाणारे वयस्कर व्यक्ती असतील, इतर कुणी असेल, त्याला होणारा हा त्रास बघा। नेमकं हा बोगदा रस्ता पास करण्यासाठी ठेवलाय की तळ साठवण्यासाठी ठेवलंय, त्याचं उत्तर इथल्या नगरपालिकेच्या सीओने द्यावं आणि लोकांची जी झालेली संभ्रमावस्था आहे किंवा होणारा जो त्रास आहे त्या त्रासातून मुक्त करावं। हे पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात साठलेलं आहे की या पाण्याला आपण इथं बघू शकताय। या ठिकाणी कुठे खळगे आहेत किंवा कुठे काय आहे हे कसं समजणार आहे सांगा। आता इथे वकील साहेब सुद्धा गेलेले आहेत, वकील साहेबांच्या सुद्धा लक्षात आलेले आहे। या ठिकाणी तहसीलदार कार्यालय जवळच आहे, पंचायत समिती कार्यालय जवळच आहे, कोर्ट सुद्धा जवळच आहे। त्यासाठी त्या कार्यालयांच्याकडे जाण्यासाठी हा मुख्य मार्ग आहे। या मुख्य मार्गाचीच अवस्था तलाव साठलेला आहे। तलाव, हे तलाव प्रशासनाच्या लक्षात येत नाही का की येथील प्रशासनातील कर्मचारी या रस्त्याने जात नाहीत का? हे त्यांच्या लक्षात जर येत असेल तर या वारंवार घटना का घडत आहेत? त्यामुळे याकडे सर्वांनी किंवा या गोष्टीचा मुख्याधिकारी साहेबांनी तात्काळ सोक्ष लावावा आणि तात्काळ हा रस्ता व्यवस्थित करून द्यावा। वारंवार सारखं फक्त खड्डे मुजवणं किंवा पॅचेस लावणं हे बंद करा साहेब। त्यासाठी हे डबरं मुजवा। आता हे बघा, ही वाहनं बघा, ही आता हे बघा परिस्थिती काय होते। हा त्या साईडला बघा, आता ही वाहनाची परिस्थिती होते। कुठे खड्डा आहे, काय आहे, कसं समजणार लोकांना? त्यामुळे माझी विनंती राहील प्रशासनाला की तात्काळ याची व्यवस्था करून नागरिकांना एक चांगला रस्ता देण्याची किंवा चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न आपण करावा, एवढंच सांगतो आणि थांबतो। धन्यवाद।